आपण डीजे फक्त लग्नाच्या वरातीमध्ये मिरवणुकीमध्ये उत्सवात पाहिलाय, परंतु पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात अनोखी वरात बघायला मिळाली। नेमकी ही वरात कसली होती पाहूया या रिपोर्टमध्ये। ही ना कुणाच्या लग्नाची वरात आहे ना कुणाची मिरवणूक, तर हा आहे शेतकऱ्यांचा नादखुळा। पुणे जिल्ह्यातील करंदी गावचे दत्तात्रय सोनवणे यांना यंदा एकूण 400 टन ऊसाचं उत्पादन मिळालं। कष्टाला फळ मिळाल्यानं चक्क डीजे लावून त्यांनी आनंद साजरा केलाय। ऊसाचा शेवटचा ट्रॅक्टर डीजे तालावर वाजत गाजत थेट कारखान्यावर नेला। करंदी गावामध्ये जवळपास 1 लाख टनाच्या वर ऊस उत्पादित होतो। त्यापैकी 30,000 मेट्रिक टन हा व्यंकटेश कारखान्याला जातो। सर्व शेतकऱ्यांचे आमच्या कारखान्याला खूप सहकार्य असते। सर्वांच्या सहकार्यामुळे आमच्या कारखान्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस जातो। इतर कारखाने पण या गावातून ऊस नेतात, परंतु जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांचे आमच्या कारखान्यात सहकार्य असते। करंदी गावात जवळपास 1 लाख टन ऊसाचं उत्पादन निघतं, त्यापैकी 30,000 टन व्यंकटेश कारखान्यावर जातो। यंदा या कारखान्यानं प्रति टन 3,000 रुपये दर दिलाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय। विषय असा आहे की मला आनंद खूप होतोय। जातीगाव कारखाना आपल्याला लय सहकार्य करते आपल्या गावात, करंदी गावात। आणि दरवर्षी माझा 400 450 आत्तासुद्धा माझा 450 टन ऊस कारखान्याला गेलेला आहे। शेवटची ट्रिप मी आता घेऊन चालवलेली। मला आनंद साजरा करायचा म्हणून डीजे लावून मी कारखान्यापर्यंत आणणार आहे। खरं तर बळीराजाच्या कष्टाला योग्य मोल मिळालं तर ना त्याला कर्जमाफीची गरज भासेल ना आर्थिक मदतीची। शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, त्या उत्पादनाला चांगला दर कसा मिळेल यावर सरकारनं भर द्यायला हवं, जेणेकरून कृषी प्रधान देशात गावोगावी अशा मिरवणूक निघल्याशिवाय राहणार नाहीत। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।